आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मा यांच्या सोबत। नमस्कार, थँक्यू। तर या सुरू करूया आजची सुनावणी। आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे खूप खास आहेत। जेव्हा लोक निराश होतात, हैराण होतात, हे लोकांना हसवतात, लोकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरतात। कृपया स्वागत करा एकमेव हास्य सम्राट कपिल शर्मा। थँक्यू, धन्यवाद धन्यवाद। तर या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। मी आमंत्रित करतोय आपल्या आजच्या जजना। आपले आजचे जज खूप खास आहेत, संगीतचे खूप मोठे प्रशिक्षक आहेत, लेखक आहेत, ऑलिम्पियन आहेत। मी आमंत्रित करतोय राजा रणधीर सिंग यांना। तर आता अदालतमध्ये गुन्हेगार पण आहेत आणि जज पण आहेत। हे आरोपांच्या दुनियेतले देवता रहम रहम। आता दया करायची तर ही जागा नाहीये कपिल। अच्छा, एकतर अदालतचा सेट, त्यात एवढ्या मोठ्या लोकांचे समोर फोटो लावलेत की माणूस घाबरूनच जाईल। माहोल पूर्ण बनवून ठेवतात हा सर। तर ह्याच्या आधी की आपण सुनावणी सुरू करू, आजचे जज राजा रणधीर सिंग यांची परवानगी घेतो आजची कारवाई सुरू करायला। प्लीज सुरू करा। तर या सुरू करूया आजची सुनावणी। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप कपिल शर्मावर। आपकी अदालतमध्ये कॉमेडीचे बादशाह कपिल शर्मांवर आरोप आहे की यांना चित्रपटाचं वेड आहे। हैं? कपिल, टीव्हीने तुम्हाला एवढा मोठा स्टार बनवलं, पूर्ण जगात तुम्हाला नाव दिलं, एवढी लोक तुमच्यावर प्रेम करतात, पण तुम्ही टीव्ही सोडून सारखे सारखे चित्रपटाकडे धावता। चित्रपटांच्या भूताने हो सर। तुम्हाला मुंबईमध्ये आलात तेव्हा झपाटलं का अमृतसरमध्ये असतानाच झपाटलेलं? हॅलो मॅडम। सर हे तर अमृतसरमध्ये असताना मी कधीच विचार केला नव्हता। खरं तर मला वाटत होतं मी गायक बनेन एक दिवस मोठा झाल्यावर। आणि मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आलो ना ट्रेनमधून, दादर एक्सप्रेसमधून, तर 72 सीटर बोगी असते ना ट्रेनचा डब्बा, त्यातले 69 तर गायकच निघाले। मी तेव्हाच मी कोणाला सांगितलं नाही तुम्ही काय करायला चाललात। मी बोलायचो माझं काम आहे काहीतरी, कारण मी विचार केला एवढे गायक आहे आपल्या भारतात, टॅलेंटची कमी नाही आहे। तर हे सर म्हणजे जेव्हा टीव्हीवर सुरुवात झाली, लोकांचं प्रेम मिळालं, तेव्हा चित्रपट आपोआप चालू झाले। पण पहिल्या चित्रपटात 4 नायिका मिळाल्या ना, तेव्हा मजा आलेली सर। तर तेव्हा मला वाटलं की जे हिरो हिरोईन येतात थोड्या वेळासाठी माझ्या शोवर, मी जर त्यांच्यासोबत ते काय मजा मस्ती करतो ना, तर का नाही आपल्या स्वतःच्या 4 हिरोईन असाव्यात प्रत्येक फिल्ममध्ये। पण त्यानंतरच्या फिल्ममध्ये एकच मिळाली। या फिल्ममध्ये मला तसंही बरंच टेन्शन आहे, मुलांना सांभाळायचं, नोकरीचं, तो वाला रोमॅन्स नाही झाला सर त्यानंतर। पण तुम्ही हे सांगायला विसरलात की अमृतसरमध्ये एका फिल्मच्या शूटिंगवर गेलेलात। हो। तुम्ही सनी देओलच्या बघण्याच्या नादात हो हो। आणि तिकडून धक्के देऊन बाहेर काढलेलं तुम्हाला। नाही, धक्के नव्हते मारले, खूप जास्त धक्के मारले होते। झालं काय, अरे यार मला ती सवय नाही येते। 2 मिनिट हा। माझ्या बायकोने सांगितलं रजतजींचा शो एवढा लोकप्रिय आहे की तू सेक्सी बनून जा। एंट्री तर झाली आहे माझी। मी सांगतो तुम्हाला सर काय झालं। तर माझ्या वडिलांची ड्युटी लागलेली तिकडे, ते पोलीसमध्ये आहेत। तर त्यांनी सांगितलं गदर फिल्मची शूटिंग आहे सनी देओलची, तुला बघायची असेल तर तू ये। तर सीन असा होता की अमरीश पुरी साहेब आणि अमिषा पटेल जे आहेत ते पाकिस्तानला जायला निघतात
तेव्हा अमिषा पटेल तिकडेच थांबणार असते आणि अमरीश पुरी निघून जाणार असता. अच्छा, आम्ही लोक त्यावेळेला ही 97ची गोष्ट आहे कदाचित, हो ना, किंवा 96ची गोष्ट आहे शूटिंगची. मला तर खूप आवड होती. तर तिकडे ते तुम्हाला मोठे मोठे भांडे द्यायचे असे, म्हणजे वाटेल की देशाचा बंटवारा होतोय आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. मी कसाबसा करून ना डॅडींना सांगून तर पायऱ्यांवरून ना अमरीश पुरी साहेब आणि अमिषा पटेल माझ्या एकदम पुढ्यात होते. मला काहीतरी झालं की अमरीश पुरी साहेबांचा मी खूप मोठा चाहता होतो, तर माझ्याकडून राहवलं नाही आणि मी ना असं केलं त्यांना. तर मग ते वळून म्हणाले, अरे कोण आहे रे? तर मी ना त्यानंतर अच्छा, मला तर गोष्ट माहीतच नव्हती फिल्मची काय आहे ते तर फिल्म बघितल्यावर कळेल. अमिषा पटेल प्रत्येक वेळेला सुटत होती. अमरीश पुरी साहेब ट्रेनमध्ये चढायचे. मला वाटलं अरे ही तर हिरोईन आणि हिला ट्रेनमध्ये नाही चढता येते. नंतर मला कळलं की यांचा सीनच असा होता. तर हां सर, ते मग मी गदर फिल्म बघितली सर. मी तर कुठेही दिसत नव्हतो. तर जेव्हा सनी पाजी आले तेव्हा मी त्यांना सांगितला किस्सा. ते खूप हसले आणि म्हणाले, अच्छा तू होतास का तिकडे? खरं तर सनी देओल आलेच नव्हते तिकडे. त्यांच्या एका डुप्लिकेटनेच केले 1-2 सीन. हा, ते फक्त मशाल घेऊन शोधायचं होतं ना, मागून शॉट घेतले त्याचे. तर सनी पाजी आलेच नव्हते, आम्हाला बघायलाही नाही मिळालं. धक्के पडले ते वेगळे, सीन वेगळे कापले गेले, बदनामी झाली ती वेगळीच. ठीक आहे, पण प्रत्येक वेळेची गोष्ट असते. आता बोला तुम्ही. नशीब आहे. ही गोष्ट खरी आहे कपिल. टीव्हीने तुम्हाला एवढा मोठा स्टार बनवलं, सर. एवढी लोकप्रियता दिली, पण चित्रपटांना घेऊन वेळ तर आहेच. आता मागची फिल्म फिरंगी मी ऐकलं की तुम्ही स्वतःच्या खिशातून 35 करोड रुपये फुंकलेत. मी आहे ना, माझे मोठे काका या जगात नाहीयेत. ते नेहमी एक गोष्ट बोलायचे, म्हणायचे गरीब माणसाकडे जास्त पैसे आले ना ते सुद्धा त्याला पचत नाहीत, हो ना. ते थोडं आलेलं बँक बॅलन्स खुजली झाली होती. तर मला वाटलं की लावूया पैसे. मी मनापासून बनवली होती ती फिल्म. त्या ते म्हणतात प्रोसेसमध्ये ना, खूप मजा घर आली होती. फुंकून हां. तमाशा बघितला. हो सर, बघितलं मी. ते पण मोठ्या स्क्रीनवर जाऊन बघितलं. पण ठीक आहे सर, मला वाटतं माणूस चुका करूनच शिकतो. आणि पण हो, फिल्म्स मी करतच राहीन सर. आणि असं नाही आहे की, म्हणजे मी तुम्हाला खरं खरं सांगतो, खूप नम्रपणे वर्षाचे 10-12 चित्रपट ऑफर होतात मला. ती वेगळी गोष्ट आहे की मी करू शकत नाहीये, खूप बिझी असतो. आणि जग पूर्ण भेडचालवर बघितलंय मी, विश्वास ठेवतो. या फिल्मचा ट्रेलर सिरियस होतं, त्यानंतर मला 9 सिरियस फिल्म्स आल्या. मी म्हटलं आजपर्यंत मला कोणी सिरियसली घेतलं नव्हतं. तर पण हो, जी फिल्म मला पटेल ती मी यापुढेही नक्कीच करीन. पण सर, या फिल्मचं नाव असं का आहे? जसं पास्तासारखं असावं किंवा एखादं झाड असावं? या फिल्मचं खरं नाव तर झ्विगाटो आहे. जसं तुम्ही म्हणाले तसे अक्षय पाजीही आलेले. ते म्हणाले तुझी फिल्म येते की नूडल्स येत आहेत? मी म्हणालो ते हो, याचं नाव थोडं अवघड आहे, पण जर तुम्ही फिल्म बघितली तर मग ते आपली चांगली एक घरेलू गोष्ट आहे आपल्या भारत देशाची नाही तर मी म्हणेल पूर्ण युनिव्हर्सली. जेव्हा पॅन्डेमिकमध्ये खूप साऱ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर त्या खूप साऱ्या लोकांपैकी ही एक भूमिका आहे मानसची, जी मी साकारली आहे यामध्ये. नंदिता दास यांनी तुम्हाला यासाठी घेतलं कारण त्यांनी तुमचा कधी कॉमेडी शो बघितला नव्हता. त्यांनी कुठेतरी मला आणि करण जोहर साहेबांना फिल्मफेअर शो होस्ट करताना पाहिलं, ज्यामध्ये मी काहीतरी बोलत होतो ते त्यांना नॅचरल वाटलं. तर करण जोहर साहेब म्हणाले होते की फिल्मफेअरचं ओपनिंग केलं. ते म्हणाले, नमस्कार मित्रांनो, मी आहे करण जोहर. आणि मी म्हणालो, मला तर तुम्ही ओळखतातच. तर त्यांना वाटलं की अरे हा ना खूप नॅचरल आहे आणि याला मी कास्ट करायला हवं. खूप चांगले सोनार आहेत नंदिता, त्यांना हिऱ्याची पारख आहे. आणि काय काम केलंय मी फिल्ममध्ये, ओफ. पण कपिल, नंदिता दास एक सिरियस फिल्म मेकर आहेत, सिरियस दिग्दर्शिका आहेत. तुम्ही कॉमेडियन आहात, तर कोण मार्ग चुकला? मार्ग सर कोणीच नाही चुकलं. पण आता बघा ना काय ते, आपण माणूस आहोत, आपल्यामध्ये सगळ्या भावना आहेत. कधी आपण आनंदी होतो, कधी आपण उदासही होतो, अपसेट होतो. तर सगळे मूड आहेत आत. आणि मला असं वाटतं की हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ज्याने सगळ्यांना आकर्षित केलं सगळ्यात आधी, म्हणजे नंदिता दास आणि कपिल शर्मा एकत्र काय करताय, तर हां, ते यशस्वी ठरला. आमचा जो प्रयोग म्हणजे तो लोकांसाठी प्रयोग होता. पण मला तर मी आधीपासून थिएटर करायचो, तर कॉमेडी ॲक्च्युली बाय चान्स झाली. खरं तर लोकांनी टी व्हीवर कॉमेडी बघितली म्हणून लोकांना सुरुवातीला थोडा जरा शॉक लागला.
तसं तर माझ्या आजूबाजूचे माझे मित्र माझं कुटुंब आहे त्यांना तर माहिती आहे की आय एम व्हेरी सिरियस अँड इंटेलेक्च्युअल पर्सन. म्हणजे ते दिसतंय तुम्ही इतके सिरियस इंटेलेक्च्युअल आहात. कॅनडा फिल्म फेस्टिवलमध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये एक संपूर्ण मुलाखत दिली आहे. थँक्यू. मी ना संपूर्ण हात खोलले तिकडे. मी म्हटलं 2 दिवसाचा फेस्टिवल आहे, मी घरी निघून जाईन, नंतर गोरी समजत बसेल मी काय बोललो ते. खरं तर चांगला इंटरव्ह्यू झाला आणि सर तिकडे तरी निदान निभावलं गेलं. चला नाही पण हे कॅनडामध्ये. रिचार्ज कुठून केलं? इंग्लिशचं काय सर ते होऊन जातं सर. मी ना आपल्या लोकांबरोबर इंग्रजी बोलायला घाबरतो. आपल्या लोकांना लगेच चुका काढायला लागतात. रॉंग सेंटेन्स. गोरे लोक नाही, त्यांना महत्वाच्या गोष्टी समजावा तुम्ही फक्त की तुमच्या मनात भावना काय आहेत. गोरे समजून जातात लगेच. महत्वाचं म्हणजे तेव्हा होतं जेव्हा आम्ही साऊथ कोरियाला गेलो. त्यांचं इंग्लिश मला वाटायचं माझं इंग्लिश खराब आहे, पण त्यांचं खूप वाईट होतं. म्हणजे बरं, एक तर इंग्लिश असते, एक असते इंग्लिशमधली इंग्लिश आणि त्यांच्या लोकल ॲक्सेंटमध्ये. त्यांनी जेव्हा अनाऊन्स केलं ना माझं नाव, तेव्हा मला पहिले 3 मिनिटं कळलंच नाही की ते माझं नाव घेत आहेत. Yeah, today we have he's a Indian actor Kapil Sharma. तर मी विचार केला पुढे माझं नाव घेतील, तर म्हणे घेतलं नाव जा. पण खूप प्रेम मिळालं सर खरंच. साऊथ कोरियन लोक, त्यांना तर माहीत नाही मी कोण आहे, म्हणजे इकडे काय करतो इंडियामध्ये. पण ते लोक खूप भावनिकही झाले, थोडे हसलेही. नंतर त्यांना समजलं की हा स्टँडअप कॉमेडी करतो. खूप प्रेम मिळालं. ते सुद्धा हेच म्हणाले, काय काम केलंय मी फिल्ममध्ये. जनतेला आता काही प्रश्न विचारायचे असतील तर? सर, माझा प्रश्न आहे की तुम्ही सगळ्यांची मस्करी करतात, हो, बरोबर. पण तुम्ही आजपर्यंत कोणत्या न्यूज चॅनलची मस्करी नाही केली. तुम्ही कधी सर 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 तुम्ही त्यांना घाबरता का? सॉरी. तुम्हाला त्यांची भीती वाटते का सर? न्यूज तर सर, न्यूजची कशी कोणी मस्करी करेल. न्यूज तर किती चांगली असते ना. आपल्याला बरंच काही शिकायला कपिल, आता मिळतं. तुम्हाला काही म्हणायची इच्छा असेल तर ते म्हणून घ्या, मी काहीच म्हणणार नाही. खरंच सर? तर मग असं आहे, सगळेच न्यूजवाले नाही तर काही काही जे इथे नाही आहेत. आता बघा, आजकाल ना वेळ अगदी वेगवान झाली आहे सर. गती खूप वाढली आहे. फॉर एक्झाम्पल क्रिकेटच्या 5-5 दिवस मॅच असायच्या, वन डे आली, T20 आली. तोच फॉर्मॅट आहे ना न्यूजमध्येही आला आहे, म्युझिकमध्येही आला आहे. ते गाणेसुद्धा आधी 6-6, 7-7 मिनिटांचे असायचे, आता अगदीच 2.5 मिनिटांचे झाले आहेत. न्यूजमध्ये सुद्धा आजकाल असंच झालं आहे. तुम्ही बघा, खूप सारे न्यूज चॅनल्स आहेत. देश तर तोच आहे, बातम्या त्याच येतात सारख्या. तर आधी तर प्रोग्रामचे नावं असे ठेवायचे, 60 मिनिटांमध्ये 60 बातम्या. प्रोग्राम तर असाच बनवतात, त्यानंतर बातम्या तर असतात लिमिटेड. मग सुरू कुठून करतात? भारताचे पंतप्रधान भेटले अमेरिकेच्या राष्ट्रपतींना, त्याच बातमीचे 5 तुकडे करतात. बायडनने अति उत्साहाने केले नरेंद्र मोदींचे स्वागत. एकच बातमी आहे, मोदीजींना भेटून आनंदी झाले बायडन. परत तीच बातमी असते, बायडनही आनंदी झाले मोदीजींना भेटून. बातमी तीच आहे. 60 बातम्या सांगायच्या आहेत ना एकाच मिनिटात. आता 40 वेळा तर एकच बातमी सांगितली फिरवून फिरवून. 45व्या बातमीपर्यंत येईपर्यंत बातम्याच संपल्या. मग साध्या बातम्या सुरू होतात आपल्यासारख्या. राष्ट्रपतींशी बोलून 45वी बातमी कशी असते बघा, मिर्झापूरमध्ये बायकोने कापला नवऱ्याचा कान. तर दौसामध्ये पॅरेंट्स मीटिंगला आलेल्या बाईला घेऊन पळाला प्राध्यापक. म्हणजे बलियामध्ये हुंडा मागणाऱ्या सासराच्या तोंडावर थुंकून पळाली नवरी. मग बातम्या अशा येतात, वाराणसीमध्ये दारू पिऊन आलेल्या नवरदेवाने घातला गोंधळ. म्हणजे सुरुवात तुम्ही बायडनपासून केली, मग तर असं होत असतं कधी कधी. पण खूप मजा येतात अशा बातम्या ऐकून सुद्धा. म्हणजे ही मस्करी नाहीये, पण असतात अशाही पण न्यूज. कधी कधी अशाही बातम्या येतात की शेतकऱ्यांनी डुकरांना पळवण्यासाठी लावलं हनी सिंगचं गाणं. ही बातमी ऐकली ना तुम्ही? बघा सर, तुम्ही एका हिंदी पेपरमध्ये मी सुद्धा वाचली होती. त्यांनी लिहिलं होतं की शेतकरी आपल्या पिकाला जंगली जनावरांपासून वाचवण्यासाठी ऐकवतात हनी सिंगचे गाणे. त्यांनी हे नाही सांगितलं की त्याच्या मागे जो ग्रूव्ह असतो ते म्युझिक, म्हणजे त्यांचं हेवी म्युझिक असतं. तर ते ऐकून त्यांना कदाचित पण बघा तुम्हीच कशा कशा बातम्या असतात ते. वाह. कपिल, येस सर.
तुम्ही जर इतक्या बातम्या बघत असाल तर बघितलं असेल की युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की, ते स्टँडअप कॉमेडियन होते. आजकाल पुतीनशी भांडतायत. हो सर. पंजाबचे चीफ मिनिस्टर भगवंत मान, ते स्टँडअप कॉमेडियन होते. हो. तर जे कॉमेडियन आहेत त्यांच्यासाठी एक नवीन मार्ग मोकळा झाला आहे. या अगदीच सर. तर तुमची ही अशी न्यूज येईल का कधी? सर मला असं वाटतं की माणूस ना जेव्हा राजकारणी बनतो तेव्हा थोडे सिरियस का बनतात माहित नाही सर सगळेजण. नाही, पण राहुल गांधी तर सिरियस नाही आहेत. आता मोदीजी तर म्हणतात ना की राहुल गांधी आता कपिल शर्माला कॉम्पिटिशन देतील. हो असं म्हणाले ते. वाव. पण मला वाटतं की हां सर मला ना असंच चांगलं वाटतं. मी मजा मस्ती करतो लोकांबरोबर, असंच करत राहू. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही राजकारणी बनतात ना तेव्हा तुम्ही पण तर पांढरा कुर्ता तुम्हाला खूप चिंतेत टाकतो. हो ना माणूस. तुम्ही कधी बघा, मी कॉमेडी करतो आणि मला हवं तेव्हा मी तसं सर्वांशी बोलतो सुद्धा. मी आजपर्यंत कोणत्याच देशाच्या कोणत्याच प्रधानमंत्रीला ते इतके रेस्ट्रिक्ट होतात ते असंही नाही करू शकत. म्हणजे तुम्ही बघितलंय का असं कोणाला? माझ्यासारखं आयुष्य खरंच खूप सोपं आहे. काही झालं तरी हो सर आय एम ओके. हां, प्रधानमंत्री कधी कुठल्याही देशाचा असेल तर तो असं नाही म्हणू शकणार की मित्रांनो. तेव्हा मला वाटतं की आम्ही जे काही काम करतो ते ठीक आहे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतोय, तर बाकी वेळेचं काही सांगू शकत नाही. नाही, तुम्ही चांगलं काम करता, ते करत राहा. आणखी एक प्रश्न जनतेकडून. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या शो मध्ये खूप मोठमोठे सेलिब्रिटीज आले. अमिताभ बच्चनजी, शाहरुख खानजी, सलमान खान, सगळ्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला. हो. पण तुम्ही ऐकलं नाही. अच्छा. सगळ्यांनी तुम्हाला सल्ला दिला की लग्न नको करू कपिल, पण तुम्ही तो सल्ला ऐकला नाही. अच्छा, ते स्वतः करून मोकळे झाले आणि मला थांबवतात. मी का ऐकू? मी केलं लग्न, मला तर खूप मजा आली. का नाही करायचं बरं लग्न? आणि चांगली गोष्ट असते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ते तर ठीक आहे, आपण मस्करी करतो, कारण कुठे ना कुठे आपल्याला हेही वाटतं की आपली एक बायको आहे. आपलं नातं हे असं असतं की माहिती आहे किती मस्करी केली तरीही रागावणार नाही आपल्यावर. तर हे नातं खूप सुंदर असतं. माझ्या आयुष्यात तर खूप बदल आला मॅम लग्न केल्यानंतर. आणि आयुष्य खरंच खूप बदललंय माझं, खूप छान झालंय आता. मी तर सगळ्यांनाच सल्ला देईन की ज्यांनी लग्न नाही केलं त्यांनी नक्की करावं, आणि ज्यांचं झालं त्यांनी अजून एकदा करावं. आय मीन सॉरी चुकून, पण हां लग्न केलं पाहिजे नक्कीच. पण कपिल, लग्न झाल्यानंतर देखील ही फ्लर्ट करण्याची हिंमत कुठून आली? पंजाबी आहेत, पंजाबी लोकांमध्ये चालतं. पंजाबी आहेत. अरे असं थोडीच आहे ना की पंजाबीच फ्लर्ट करतात. ते चायनावाल्यांची बघा किती लोकसंख्या आहे, ते काय पंजाबी आहेत? असं काहीच नाहीये सर. माहित नाही कोणी सुंदर हिरोईन आली ना तर मी करत नाही, माझ्याकडनं होऊन जातं. म्हणजे पण ते तेवढंच असतं कॅमेऱ्याच्या समोर. तसा मी खूप लाजाळू आहे. पहिली फिल्म सुद्धा केली ना मी, तेव्हा मला बोलण्यामधून रोमॅन्स हवा तेवढं करून घ्या. ते जे त्यांनी सांगितलं ना अब्बास मस्तान साहेबांनी, म्हणाले ही तुझी बायको आहे. आता पहिल्याच दिवशी तुम्ही सेटवर जाल, भीती वाटते ना कोणाच्याही बायको बहिणीला तुम्ही मिठी माराल. आधी मैत्री झाली तर माणूस करेल. तर मी घाबरलो होतो पहिल्याच फिल्ममध्ये. आता मी थोडा खुललोय. नाही म्हणजे कारण घरी रियाज होतो ना, प्रॅक्टिस होते. जेव्हा तुमच्या घरी तुमची स्वतःची बायको असेल तर कॅमेऱ्यासमोर तुम्ही अजून चांगलं करतात. तर मी आता तुम्ही घरी जा, मग समजेल. मला जायचंच नाही, मी उद्या हैदराबादला जातोय. तर एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये कपिल शर्मावर आरोप आणि प्रश्न सुरू ठेवू. त्यांनी ज्या स्पीडने संपवलं मी सुद्धा तेच केलं. नंतर म्हणाले अजून एकदा घेऊया. मी मनात म्हटलं ही काय विचारण्याची गोष्ट आहे. तर त्यांनी अजून एक मागवलं सर. अर्ध स्वतःला घेतलं, अर्ध मला दिलं. म्हणाले तुमच्यामुळे मी 1.5 ड्रिंक घेतोय, नाहीतर मी एकच घेतो नेहमी. तर मी म्हणालो सर मी तुमच्यामुळे 1.5 घेतोय, नाहीतर मी 6 घेतोय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये खटला सुरू आहे. हसवण्याचा आमच्या बरोबर आहेत कपिल शर्मा. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये कॉमेडी किंग
कपिल शर्मा यांच्यावर आरोप आहे की यांची दोन रूपं आहेत. कपिल एक तर रूप आहे जे लोकांना दिसत आहे, हो सर. जे तुमच्या शो मध्ये दिसतं, हसण्याचा, हसवण्याचा. हो सर. एक रूप आहे जे रात्री 10 नंतर दिसायला लागतं, घाबरवण्याचा, धमकावण्याचा, भीतीदायक. मी नेहमीच म्हणतो मी मल्टी टॅलेंटेड आहे. ते सर होतं कधी कधी. म्हणजे आता कदाचित वेळ खूप बदलली आहे. आधी व्हायचं मला खूप आवडतं लोकांना हसवायला, लोकांशी बोलायला. कधी कधी रागही येतो. आधी यायचा खूप जास्त, लग्नानंतर एकदम संपून गेला. तर होतं सर कधी कधी असं व्हायचं. सर मी ना ट्विटरवर जायचो, कोणी मला एक शिवी दिली ना तर मी त्याला 10 द्यायचो. तर माझ्या डोक्यातच आलं नाही की फेक अकाउंट बनवून सुद्धा शिव्या देऊ शकतो. तर मी माझ्या ब्ल्यूटिकवरून देत बसलो. तर बरं, आता लोक मला हवं ते बोलून जातात, त्यांना कोणी काही बोलत नाही. आणि मी एक दिली तर लगेच मोठमोठ्या बातम्या बनतात. मग मला वाटलं की मी आय एम व्हेरी पॉप्युलर, तर मी हे सगळं नाही करायला हवं. आता हे सगळं बदललं सर, परिस्थिती बदलली आहे. हो, पण म्हणजे अजूनही लोक म्हणतात की हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे. तसा कपिल शर्मा पिण्याआधी वेगळा आणि प्यायल्यानंतर वेगळा. होतं असं. मी धरमपाजींना खूप फॉलो करतो. या बाबतीत नाही. जर तुम्ही त्यांच्या सोशल मीडियावर गेलात ना, आता तुम्ही सोशल मीडियावर जाऊन धरमपाजींचे ट्विट बघायला सुरुवात केली मी. एवढे प्रेमळ असतात. मला वाटलं आपण सुद्धा असंच करायला हवं. आता भांडायचं नाही ट्विटरवर. आता जे धरमबाजी करतात ना तसंच करायचं. तर मी मध्यंतरी बघितलं, ते आपल्या शेतावर गेले तर त्यांच्या शेतात ना एक मोठा भोपळा होता. भोपळ्याला काय म्हणतात हिंदीमध्ये? पंपकिन. वा, माझ्यापेक्षा हिंदीमध्ये जास्त pumpkin. शिकलेले लोक. पंपकिन तर सीताफळ झालं इंग्लिश मध्ये. म्हणतात. सीताफळ म्हणतात. ते जे गोलाकार असतं असं वालं. तर ते त्यांच्या शेतावर मोठा भोपळा झाला, तर त्याला घेऊन ते ट्विटरवर लाईव्ह गेले. मित्रांनो, हा भोपळा माझ्या शेतातला आहे. खूपच चांगला असतो तब्येतीसाठी. इतका मोठा भोपळा, इतके क्यूट वाटत होते ना त्याला घेऊन ते. मी म्हटलं मी सुद्धा असेच व्हिडिओ टाकणार आता. जर नाही येत असेल तर नका टाकू. व्हिडिओ हा, कचरेवाली. अरे तुम्ही जेलमधून कधी आलात? पण मी जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, माझे लहान भाऊ बहीण, त्यांना मी एक सल्ला देतो. जगामध्ये जर तुम्हाला कोणी काही वाईट बोलतंय तर त्याकडे दुर्लक्ष करा. कारण प्रेम करणारे जास्त आहेत. ते असतात 1-2, पण ना आपल्याला ना सवय आहे, आपण सुद्धा मसाला शोधत असतो. आता जर कुठे अशी बातमी असेल ना की 4 लोकांनी हो ना आनंदात साजरी केली होळी आणि खूप नाचले, तर आपण तिथे बघतही नाही. आणि दुसरीकडे अशी बातमी असेल ना की 2 गटात झाले भांडण, तर आपण लगेच बघतो कोणते 2 गट आहेत. तर निगेटिव्हिटी कुठे ना कुठे तुम्हाला आकर्षित करते, जो मसाला असतो. पण शक्य असेल तेवढं प्रेम पसरवा. जुन्या गोष्टी आहेत सर, आधी असं व्हायचं बरंच. ही प्रेम पसरवण्याची गोष्ट आहे. जेव्हा अनुपम खेरला पहिल्यांदा तुम्ही भेटलात, हो सर. तर तुम्ही त्यांना शिकवलं की पेक कसा बनवायचा? नाही सर, अनुपम सरांकडून, कारण मी त्यांचा फॅन आहे. तर दुबईमध्ये आमचा एक शो होता आणि आमच्या ऑर्गनायझरने सांगितलं की अनुपम खेर सुद्धा इकडेच आहेत, तर त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तर मी गेलो. तर खूप आनंद झाला त्यांना भेटून. त्यांनी मला विचारलं की तुम्ही ड्रिंक घेणार? मी म्हटलं हे काय विचारायला हवं. तर तिथल्याच मॉलमध्ये आम्ही गेलो. तर त्यांनी एक ऑर्डर केलं, म्हणाले माझ्याकडून. मी म्हटलं ठीक आहे. 30 ml आली. तर म्हणाले बरं, मी या गोष्टीला प्रमोट नाही करत, ही चुकीची गोष्ट आहे, पण हो कधी कधी चालतं, ठीक आहे. तर आलं, एक ड्रिंक आलं. तर बराच वेळ बसून राहिलो. मलाही वाटलं पहिल्यांदाच भेटलो, असं डायरेक्ट प्यायचं नाही म्हणून. मी सुद्धा बसून राहिलो आणि त्यांनी ज्या स्पीडने संपवलं मी सुद्धा तेच केलं. नंतर म्हणाले अजून एक घेणार? मी मनात म्हटलं ही काय विचारण्याची गोष्ट आहे. तर त्यांनी अजून एक मागवलं सर. अर्ध स्वतःला घेतलं, अर्ध मला दिलं. म्हणाले तुमच्यामुळे मी 1.5 ड्रिंक घेतोय, नाहीतर मी एकच घेतो नेहमी. तर मी म्हणालो सर मी तुमच्यामुळे 1.5 घेतोय, नाहीतर मी 6 घेतोय. तर कपिल, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीत पकडू? तुम्ही अर्ध्या रात्री बच्चन साहेबांना मेसेज केला होता. मी तर सर मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. पण एकदा ना मी फिल्म बनवली ज्याबद्दल आपण बोलत होतो, फिरंगी. तर त्यावेळेला माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती. तर थोडा डिप्रेशनमध्ये होतो मी. दिवस रात्र मला वाटायचं की मी लोकांना फेस नाही करू शकणार. मी म्हटलं होतं ना फिल्ममध्ये नको जाऊ. नाही
नाही, त्याआधी माझी एक फिल्म सुपरहिट होती सर. तर दुसरी फिल्म तर रिलीज नव्हती झाली सर. फिल्मचं काही लेनदेन नाही आहे. कधी कधी होतं, तुम्ही कलाकार असतात तर कधी कधी सेन्सिटिव्ह होऊन जातात जास्त. तर माझी इच्छाच नाही व्हायची कोणालाही भेटायची. मी शोसुद्धा बंद करून टाकला. फिल्म तर बनून तयार होती. आपले जे सगळे आजूबाजूची टीम असते ती म्हणे रिलीज करा, आणि कोणीतरी सांगितलं बच्चन साहेबांकडनं व्हॉइस ओव्हर करा. मला फेवर घ्यायला सर आवडत नाही कोणाकडूनही, पण बच्चन साहेब तर एवढे मोठे लेजंड आहेत. पण सो स्वीट ऑफ हिम. मी मेसेज केला आणि म्हटलं सर मी पहिल्यांदाच फिल्म प्रोड्यूस केली आहे, तर तुम्ही प्लीज एक व्हॉइस ओव्हर कराल का. सर 5 मिनिटाच्या आत त्यांचा मेसेज आला की मी 8 तारखेला की 9ला एका स्टुडिओमध्ये माझ्या फिल्मचं डबिंग करतोय, तुम्ही तुमच्या टीमला पाठवून द्या. तर माझा म्हणजे असतं ना एक की यार एवढा मोठा माणूस आहे, हवं तर ते नाही म्हणू शकले असते. सो आणि माझ्यात पण असू शकतं, हिंमतच आली नसती, पण मला वाटलं आणि मी करून टाकलं मेसेज. हे एकदा मला पण मेसेज पाठवला होता, तो पण 6 पेग लावून पाठवला होता. सर जर त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होती तर असू शकतं. जर त्यात स्पेलिंग मिस्टेक नव्हती तर पण मी सरांना सांगायचं आहे की सर कोणत्या मेसेजबद्दल बोलताय ते. एकदा मी ना इंडिया टी व्हीवर न्यूज बघत होतो. आपल्या भारताच्या पंजाबमधलेच एक सरबजीत सिंग, ते पाकिस्तानच्या जेलमध्ये होते. तर ते बघून ना मी इतका भावूक झालो, मला काय सुचलंच नाही की मी काय करू. कारण न्यूज इंडिया टी व्हीवर सुरू होती. रजत सर इज सो काइंड. मी त्यांना मेसेज केला की सर तुम्ही इतके पॉवरफुल व्यक्ती आहात, तुम्ही काही करत का नाही, त्यांना सोडवत का नाहीत. बरं हे इतके चांगले आहेत की यांनी लगेच रिप्लाय केला की वी आर ट्राईंग. तर असं पण असतं नेहमी. असं नाही आहे की मी म्हणजे भाऊक होऊन ट्विटरवर भांडलोय. कधी कधी मनही असं भरून येतं सर. पण तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही रिप्लाय केला, थँक्यू. बच्चन साहेबांचा विषय सुरू होता, तो अर्धवट राहिला. तर मग पिऊन तुम्ही स्टुडिओमध्ये त्यांना भेटायला गेला. मला ॲक्च्युली ड्रिंकिंग प्रॉब्लेम कधीच नव्हता. एक एन्झायटीचा प्रॉब्लेम झाला होता, ज्यामुळे मला असं वाटायचं की मी कोणाच्याही समोर नाही जाऊ शकणार, मी कोणाशी बोलू नाही शकणार, मी स्टेजवर माईक नाही पकडू शकणार. तर जेव्हा बच्चन साहेब म्हणाले मी सकाळी येतोय, तर कारण ते माझ्या फिल्मच्या व्हॉइस ओव्हरसाठी येत आहेत, तर माझं कर्तव्य आहे की मी तिथे जाऊन त्यांच्या स्वागतासाठी तिथे उभं राहावं. पण कारण मी बाहेर पडू शकत नव्हतो, घराच्या अवस्था त्यावेळेस तशी होती, तर मला वाटलं की चला 2 घेऊया आणि जाऊया बच्चन साहेबांकडे. तर सकाळची गोष्ट आहे सर. ते पोहोचले 8 वाजता आणि माझं लग्नही त्याच वेळी झालं होतं. पण गिन्नी अगदी सावलीसारखीच राहिली नेहमी माझ्याबरोबर. आणि बच्चन साहेबांचं डबिंग आधीच झालं होतं. जेव्हा मी गेलो तेव्हा ते म्हणाले की झालंय आता आमच्या फिल्मचं सुरू आहे. तर मी म्हटलं मला बच्चन साहेबांना भेटून थँक्यू बोलायचं आहे. तर त्यांच्या स्टाफने सांगितलं की ते आता बिझी आहेत, तर एवढं काय नाही, तुम्ही जा. त्यांनी सांगितले काही हरकत नाही. मग आता मी सुद्धा हटलो नाही. मी म्हटलं 2 वर्षांनी आले तरी मी इथेच बसून राहीन. मग मला त्यांचा मेसेज आला की या आतमध्ये. मी जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो की सर थँक्यू. तर मग जरा पंजाबीची गोष्ट आली तर मी म्हणालो पाजी त्वाडी भाऊ. तर बच्चन साहेब एकदम गिन्नीला पहिल्यांदाच पाहिलं त्यांनी, कधी ऐकलंही नव्हतं. पण हां सर, माझ्यासाठी ते यासाठी मेमोरेबल होतं की मग मी ते मेसेज करून त्यांची माफी मागितली. म्हटलं सर सॉरी, मी तुमच्यासमोर असं नको यायला हवं होतं. मग त्यांनी हिंदीमध्ये एक छानसा मेसेज लिहिला की जीवन संघर्ष जो आहे, जीवन आव्हानाचं दुसरं नाव आहे, तर तुम्ही उठून पुन्हा उभे राहा. तर एक अच्छा, मला वाटलं की पीत राहा, आव्हानं करत राहा. नाही सर, त्यांनी खूप चांगला मेसेज पाठवला. आणि जेव्हा इतका मोठा माणूस तुमच्याबद्दल असा तुम्हाला ते असं प्रोत्साहन देतो, तर त्या सगळ्या गोष्टी मिळून तुम्हाला उभं राहायला मदत करतात. तर हो सर. पण आता मी ऐकलं आहे की रात्री 10 वाजल्यानंतर तुमची बायको तुमचा फोन त्यांच्याजवळ ठेवून घेते, तुमचा फोन त्यांच्याकडे. हे स्टेटमेंट मी थोडंसं सुधारू इच्छितो माय लॉर्ड. रोज 10 वाजेनंतर नाही, जेव्हा कधी कधी माझे 11:30 वाजतात ना, तर मग ती माझा फोन, ती तशी समजूतदार आहे, तिला माहिती आहे की हा परत काहीतरी गोंधळ घालेल. तर म्हणून मी सांगतो की लग्न केलं पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करत राहतात आणि त्या डिलीट करत राहतात. नाही, मी आता असं नाही करत. हां, आधी मी असं करायचो, पण मी कोणत्याही मुद्द्यात घुसायचो, कोणत्याही मुद्द्याबद्दल बोलायचं, कोणाला ते हवंही नव्हतं. मग मी विचार केला की कोणी मला विचारतही नाहीये, मी का फालतूमध्ये असं स्वतःहूनच अडचणी ओढवून घेतो आपण कधी कधी स्वतःसाठी. पण आता नाही सर, खूप चेंज आला आयुष्यात. 2 मुलांनंतर एक जबाबदारीही येते. मग तेव्हा वाटतं की यार माझे मुलं 3-4 वर्षानंतर हे यूट्यूब वगैरे बघायला लागतील, तर हे बघतील आमचा बाप असा आहे. तर मी थोडा
माझे जुने व्हिडिओ सर युट्यूबवरनं डिलीट करा काही करून. ज्या जुन्या बातम्या आहेत त्या. पण तुमच्या या गोष्टीला कसं डिलीट करू? तुम्ही म्हणालात की माझं लग्नच झालं नसतं जर मी प्यायलो नसतो. पण ही गोष्ट खरी आहे की नेहमीच पिऊन काम खराब नाही झाले, चांगलेही झालेत. तर सर मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकायचो आपल्या कॉलेजमध्ये, तर गर्ल्स कॉलेज बाजूलाच होतं आमच्या कॉलेजच्या. तिथे मी माझ्या पॉकेट मनीसाठी काम करायचो. तर गिन्नी त्या कॉलेजमध्ये शिकत होती, माझी स्टुडंट होती. तर ही होती BA फर्स्ट इयरला, BCom फर्स्ट इयरला, आणि माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. मी PG करत होतो. आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट. तर मी म्हटलं की मी माझ्या प्रिन्सिपलला म्हटलं की मला काम करू द्या तुम्ही दुसऱ्या गर्ल्स कॉलेजमध्ये, मी प्ले शिकवेन जाऊन. तर मला 4 पैसे मिळतील, तर मला चांगलं वाटायचं मला आपल्यासाठी पॉकेट मनी जमवायला. तर गिन्नीना सर आम्ही 2 मित्र होतो, मी आणि माझा एक, आणि 3 लोक, एक माझा म्युझिकवाला फ्रेंड होता. तर आम्ही रोज रिहर्सलला जायचो. ती रोज सँडविच घेऊन यायची फक्त माझ्यासाठी. तर माझा मित्र म्हणाला की ही गिन्नीना तुला लाईक करते. मी म्हटलं नाही यार, तिची गाडी बघ किती मोठी आहे आणि माझ्या स्कूटरची फोम निघते बाहेर. मी म्हटलं असं नाही होऊ शकत. तर तो म्हणे नाही नाही, ही तुला लाईकच करते. तर एकदा आम्ही कॉलेज रिहर्सल संपवून नंतर घरी असे बसलो होतो एकत्र, आणि मग 2-3 बस माहोल जमला होता आणि तिचा फोन आला. तर माझी तरी कधी अशी हिंमत नाही झाली सर. माझा ना एक रेकॉर्ड आहे, मी आजपर्यंत कोणत्याच मुलीला प्रपोज नाही केलं. हिंमतच होत नाही. टीव्हीवर मी काही करतो आणि प्यायल्यानंतर माणूस शेर बनतो ना. मी म्हटलं तुम्हाला पसंत तर नाही करत ना. तर तेव्हा तर ती नाही म्हणाली, पण मी तर मागेच लागलो. मी म्हटलं मला तर असंच वाटतंय. मग ती हो म्हणाली. बस मग सर हे आमचं प्रेम अशा पद्धतीने सुरू झालं. फायदा झाला त्या दिवशी. हो, फायदा झाला. त्यांनी तुमचा. पण खरं तर मी जेव्हा तिच्या बाबांना पाहिलं ना, मोठ्या गाडीतनं आल्या आणि इथे बंदूक लावलेली होती, तर मी तर त्याच वेळी म्हटलं की रात्री मी तुला जे काय म्हणालो ते विसरून जा, मला माफ कर. मला तर हे माहीतच नव्हतं. तर पण हा हळूहळू जेव्हा वेळेबरोबर तुम्ही सेटल होत जातात, बऱ्याच गोष्टी बदलतात. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो, गिन्नीच्या बाबांवर. असं असतं ना, काही लोक तुम्हाला देवाच्या जागी असतात. कोणीतरी माझ्यासारख्या माणसाला आपली मुलगी दिली, देवच झाला ना माझ्यासाठी. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? सर आय लव्ह युअर दाढी स्टाईल. थँक्यू. वा वा, कुठचे आहात तुम्ही? मी गोरखपूरचा आहे सर. गोरखपूरचे? Yeah. मला वाटलं बिहारचे आहात. अच्छा. सर म्हणता की नशा दारूमध्ये असेल ते नाचते बाटली आणि लोक तुम्हाला दोष देतात, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही फक्त विचारतायत की मागवणार आहात? नाही, फक्त विचारतोय. सर मला वाटतं की एक ना फेज असतो जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकत असतो, आपल्या मित्रांबरोबर असतो, आपल्याला चांगल्या वाईटाची काही समजच नसते ॲक्च्युली. ते म्हणून तर म्हणतात ना मोठी माणसं की ही वयाची नशा असते. दारूवारूची काही चूक नसते, तर ही वयाची नशा असते. सो त्यावेळेस माणूस खूप चुकाही करतो आणि मग त्यातून तुम्ही शिकतात सुद्धा. मला नाही वाटत की मी माझ्याबद्दल असं काही लपवलंय कधीही कोणापासून. जे आहे ते उघड्या पुस्तकासारखं आहे, आणि कदाचित यामुळेच तर मला एवढं प्रेम मिळालंय आणि एवढ्या वर्षांपासून मिळतंय. आम्ही हा शो 3 महिन्यांसाठी बनवला होता. 10 वर्ष होतील यावर्षी. तर हे तुम्हा लोकांचं प्रेमच आहे जे आम्हाला नेहमीच मिळतं. चूक केल्यावर टीका सुद्धा माहिती आहे. जितकं तुम्हाला प्रेम मिळतं ना, तर तुम्हाला टीका सुद्धा तेवढ्याच मिळतील जेवढं तुम्ही चुकीचं वागाल. तर जिथे मी चुकलो होतो तिथे लोकांनी टीकाही केल्या. पण हां, तेच आहे की तुम्ही तुमच्या चुकांमधून शिका. तीच चूक पुन्हा पुन्हा करू नका. नवीन करा. डिफरंट व्हेरिएशन घेऊन या चुकांमध्ये. तर मला तेच वाटतं सर, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत चुका होत राहतील. वेगवेगळे असाव्या पण रिपीट नको व्हायला. तर प्रायोरिटीज बदलल्या आहेत आयुष्यामध्ये. आता थोडा फोकस आहे, थोडा डिसिप्लिन आहे लाईफमध्ये. कपिल, ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही अशा स्थितीत होते. तुम्ही त्याला खूप स्पोर्टिंगली घेतलं, त्यावर हसलात, स्वतःचीही मस्करी केली, आणि आता तुम्ही अशा आयुष्यात आला आहात. ही चांगली गोष्ट आहे ज्याला सगळ्यांनी अप्रिशिएट करायला पाहिजे. थँक्यू, धन्यवाद. पण याचा अर्थ असा नाही की माझे आरोप संपले आहेत. असं आहे का? आता एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये कपिल शर्मावर आरोप आणि प्रश्न असेच सुरू राहतील. आपल्या भारतामध्ये एका कामवाल्या बाईला माणसाने कमेंट केली ना की शिला, तर बायको झिंज्या उपटेल त्याच्या, की आजकाल तू शिलाला जरा जास्तच बघतोयस. मग मागची पुढची हिस्ट्री काढते. तुझं तर पूर्ण खानदानच चुकीचं आहे. तुझा काकाही 65व्या वर्षी पोरगी पाळून घेऊन गेला होता. तर हे
वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज खटला सुरू आहे. प्रश्न विचारतो आहे कपिल शर्माला. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप कपिल शर्मावर. आपकी अदालतमध्ये कॉमेडीचे बादशाह कपिल शर्मा यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या लोकांची मस्करी करतात. कपिल, तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशात जाता, हो, सर. कॅनडाला जाता, अमेरिकेला जाता, ऑस्ट्रेलियाला जाता, तर तिकडे तुम्हाला सगळं चांगलं चांगलं दिसायला लागतं. तिकडची जी बाई आहे ती पण सुंदर वाटायला लागते. सर, मला असं वाटतं की जेव्हा कधी आपण बाहेर जाऊ किंवा बाहेरचे लोक इकडे येतील, आपल्या देशात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी आपल्याकडून शिकाव्यात. प्रेमाने, आनंदाने, जॉईंट फॅमिलीचा कल्चर आपल्या भारतातच आहे. आईबाबांचे पाय पडण्याचं कल्चर आपल्या भारताचं आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या बाकीच्यांनी आपल्याकडनं शिकायला हव्या. पण बाहेरून एखादी चांगली गोष्ट आपल्यालाही मिळत असेल तर आपण ती शिकायला हवी, हो ना? त्यामध्ये काही गैर नाही आहे. आपण सगळे माणूसच आहोत. मी बघितलं, लिफ्टमध्ये असाल तुम्ही, कोणी अनोळखी व्यक्ती आली तर गुड मॉर्निंग, एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात. आपल्याकडे एखाद्या मुलीला गुड मॉर्निंग म्हणा, ती म्हणेल तुझ्या बहिणीला बोल गुड मॉर्निंग. म्हणजे कधी कधी वाटतं ना, त्यांना आपल्या हेतूवर संशय व्हायला लागतो लोकांना की हा मला गुड मॉर्निंग का म्हणाला असेल. आणि खरंच एखादा अनोळखी व्यक्ती दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हणाला ना, तिसरा माणूस लांब उभा राहून म्हणजे आपल्या वेगळ्या विश्वात वावरत असतात. तिकडे असं नाही पाहिलंय मी, जेव्हा सर. विदेशामध्ये जाता तेव्हा तिकडे काय बघितलं? तिथे तुम्हाला स्वच्छता खूप दिसली का? स्वच्छता अगदीच असते सर. आणि आपले लोक इतक्या संख्येने तिकडे राहतात. इथे येऊन हवं ते करतील, पण तिकडे जाऊन अचानक डस्टबिन कुठे असं करतात. तिकडे मी बघितलं सर, तिकडे कॉम्प्लिमेंट करण्याची पद्धत खूप चांगली आहे. तिकडे जर काही काम, जसं मी हॉटेलमध्ये होतो, जी आली सफाई करायला, ती आधी म्हणाली गुड मॉर्निंग सर. मी म्हटलं गुड मॉर्निंग. नेमप्लेट लावली होती रोजी, हे नाईस. आणि तेच आपल्या भारतामध्ये एका कामवाल्या बाईला माणसाने कमेंट केली ना की शिला, तर बायको झिंज्या उपटेल त्याच्या की आजकाल तू शिलाला जरा जास्तच बघतोयस. मग मागची पुढची हिस्ट्री काढते, तुझं तर पूर्ण खानदानच चुकीचं आहे. तुझा काकाही 65व्या वर्षी पोरगी पळवून घेऊन गेला होता. तर तिकडे काही गोष्टी तिकडची चांगल्या आहेत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली वाटायला लागते. तुम्ही व्हॅन्कॉवरच्या लोकांना सांगितलं की आपल्याकडचं ट्रॅफिक कसं असतं, ते व्हॅन्कॉवरमध्ये कसं ट्रॅफिक असतं, किती डिसिप्लिनने ते लोक राहतात आणि आपली लोक अनुशासनात नाही राहत. अगदीच. कधी कधी आपण सिग्नल तोडून निघून जातो, जे की नाही केलं पाहिजे. झालं काय सर, मी व्हॅन्कूव्हरमध्ये ड्राईव्ह करत होतो, तर माझा मित्र म्हणतो आज खूप ट्रॅफिक आहे. आणि ट्रॅफिक माहितीये किती? आता समजा हे माझ्या गाडीचं बोनेट आहे आणि दुसरी गाडी तिथे उभी आहे. मी म्हटलं एवढा रस्ता आहे, याच्यामधून रेल्वे जाऊ शकते, मग हे कसलं ट्रॅफिक आहे? ट्रॅफिक असतं आमच्याकडे. तिकडे ना एक रूल आहे सर, म्हणजे तुम्ही सगळे प्रवास करत असाल, तुम्हाला माहित असेल की जर तुम्ही गाडी चालवताय ना, तर तुमच्या पुढे जी गाडी उभी आहे तिचं टायर तुम्हाला दिसायला हवं. जर तुम्हाला तिचं टायर दिसत नसेल म्हणजे तुम्ही चुकीचं आहात. तुम्ही परत तेवढं अंतर ठेवलं पाहिजे. आपल्याकडे तर टायर सोडा, कधी कधी गाडी दिसत नाही पुढे कोणती आहे, हो ना? कधी कधी खालून आवाज येतो, सरजी माझी मारुती तुमच्या फॉर्च्युनरच्या खाली आहे. इतकं म्हणजे ते एक अंतर ठेवून चालवतात. तुम्ही मुंबईमध्ये या, गाड्या बोनेट टू बोनेट अशा फ्रेंच किस करत चालत असतात. कधी कधी तर इतकी जागा नसते की आपण आपल्या हिशोबाने वळवू. कधी कधी पुढचा वळवतो ना, मग आपल्यालाही वळवावी लागते. तर इतकं पण लोकसंख्याही आहे आपली. लोकसंख्या तर खूप जास्त आहे आपली. तिथे मी ऐकलं की तिथल्या लोकांना सांगितलं की भारतामध्ये हळूहळू चालला तर सारखे सारखे भेटाल. ते सर, ते एक गोष्ट होती तिकडे मी नोटीस केलेली. ते लोक ना, त्यांनी तिथे लिहिलंय बघा, मी नियमांबद्दल बोलतोय, मी एक पोलिसाचा मुलगा आहे, मी खूप नियम पाळणारा माणूस आहे. तिथे जर त्यांनी लिहिलंय 80 माइल्स पर आवर, तर ते लोक तेवढ्याच स्पीडने चालवतात. लिहिलं तर आपल्या भारतामध्येही असतं, पण माहितीये आपले भारतीय लोकसुद्धा, आपल्या सरकारला सुद्धा माहितीये की यांच्या सायकोलॉजीवर प्रहार करावा. तर लिहिलं तर असतं की स्पीड एवढं, आणि पण त्याचबरोबर स्लोगन जे लिहिलेले दिसतील ना तुम्हाला, ते खूप इनोव्हेटिव्ह असतात. तिकडे बाहेर असं नसतं. तिकडे लिहिलं असतं की 50चा स्पीड तर 50चाच. इथे लिहितात तर 50चाच, पण त्याबरोबर हेही लिहितात की जर हळूहळू चालवाल तर पुन्हा पुन्हा भेटू, आणि वेगाने जाल तर हरिद्वारला भेटू. आणि हे नाही, आणि हे तेव्हाच समजतात. हे असेच आपले लोक, भीती, घाबरवावं लागतं त्यांना. आणि तुम्ही तर हेही सांगितलं की जर आपल्याकडे ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मुलीचा झाला तर मग लोक कसे रिॲक्ट करतात? हो, सगळा देश जमा होतो. माणूस कुठे जात असेल ना, म्हणजे मुलगी समजा कुठे स्कूटीवरून पडली,
तर जो त्या दिशेने चाललाय ना रस्त्याच्या त्या बाजूने, तो पण त्याची स्कूटर सोडून इथे येईल. आर यू ओके? 50 लोक येतील. आणि मुलगा कुठे पडला? अरे पिऊन चालवत असेल हा. म्हणजे यार, तर होतं असं. तुम्ही सगळ्यांनी हे नोटीस केलंच असेल. कधी नसेल केलं तर बाहेर जाऊन पडून बघा, कोण नाही येत उचलायला. आणि मुलगी पडली तर 50 लोक येतील. मी तुम्हाला घरी सोडू? ती मुलगी स्कूटीवरून पडली आणि हा विचारणारा सायकल उभी करून आला. तू तुझं बघ. पण हा असतात असे, म्हणजे मी तुमचं ते पूर्ण भाषण ऐकलं. वेगवेगळ्या देशात जे तुम्ही बोलला होतात. युरोपमध्ये हो, सर. तुम्ही इंग्रजांना सांगत होते की आंबा कसा चोखायचा. बघा, जसं मी आधी म्हणालो तसं की जर आपल्या देशात काही चांगलं आहे तर त्यांनी शिकलं पाहिजे. त्यांच्या देशात काही चांगलं असेल तर आपण शिकलं पाहिजे. त्यांनी भारतीयांकडून शिकलं पाहिजे की आंबा कसा खावा. सर, मी बघितलं की आंबा खात होता एक गोरा, सुरी आणि चमच्याने. 20% आंबा येतो तुमच्या वाट्याला, बाकी 80% तर फेकून देतात. आंबा चोखतो भारतीय माणूस. आंब्याचा आत्मा सुद्धा काढून घेतो. तुम्ही बघा, गोरे लोक ना टाय वगैरे लावून बसून, इट इज अ व्हेरी सीजनल फ्रूट, या नाईस, इट्स गुड फॉर युअर इम्युन, आणि काट्याने खात आहेत. आमची माणसं असं नाही खात. टाय तर सोडा, ते कुर्ताही काढतात, बनियांमध्ये बसतात. मग जे काही टांगलं असेल ते असं ठेवून मोठं भांडं समोर ठेवतात. मग आंब्याला पकडतात ते दोन्ही हातांनी. आधी त्याला असं नरम करतात, हो ना, आणि आंबा असा फिरतो. आणि मग वरचा टोक काढून मग जे त्याला चोखतात, म्हणजे आंबा जो अशा पद्धतीने चोखतात ना भारतीय माणसं, मग त्याची कोय सुद्धा अशी चोखतात. ती कोय चोखल्यावर एखाद्या गोऱ्या माणसाला दाखवा आणि विचारा की हे कोणतं फळ आहे. कोणाच्या बापाची हिंमत नाही की तो सांगेल हे कोणतं फळ आहे. आणि ती जी काही कोय असते ना, तीही मनात म्हणत असेल की पुढच्या जन्मी मला आंबा नको बनवूस. मग म्हणजे फळ खाणं आपले लोक नाही, आपले लोक तर फळं नीट खातात. पण जेव्हा तुम्ही जातात मेलबर्नला, व्हॅन्कोवरला, सॅन फ्रान्सिस्कोला, तेव्हा तुम्ही काय खाता? सर, ॲक्च्युली आजकाल असं झालंय की म्हणजे कॅनडामध्ये म्हटलं तर व्हँक्युअरमध्ये मुख्यतः पंजाबी इतके जास्त आहेत, गुजराती खूप जास्त आहेत, महाराष्ट्रीयन खूप सारे आहेत. तर इंडियन फूडची कमी नाही जाणवत. पण कधी कधी असं होतं की एखाद्या देशामध्ये, जसं साऊथ कोरियामध्ये खूप कमी आहे इंडियन फूड, पण तिथेही मिळालं होतं. पण अजून एक गोष्ट मी नोटीस केली की गोरे लोक ना नाश्ता खूप हलका करतात. तुम्ही त्यांना काही विचारा, एकदम क्विक असतात, कारण नाश्ता हलका केला ना. नाश्ता करून डिनर पण त्यांचा एकदम हलका असतो. डिनर करून माणसं अशी उठतात, इट वॉज अ लवली डिनर, थँक्स. आपले लोक जेव्हा डिनर करतात ना, इतकं खातात, त्यानंतर गोड इतकं खातात, ते असं उठूच नाही शकत. ते तिथेच पसरत जातात. मग बेल्ट काढतात आपला आणि तुमच्या डायनिंग टेबलवरच असे होऊन जातात. तर हे फक्त मी भारतामध्येच पाहिलंय की जेवण झाल्यानंतर ना जरा चहा मागवा, म्हणजे जेवण खाली उतरेल. जेवण कसं खाली उतरेल चहा नंतर? जे हलकं खातात ना त्यांची क्विक रिॲक्शन असते. नाश्ता करून आलाय ना, नुसतं फ्रुट्स आणि ओट्स वगैरे खाऊन येतात. ओ मिस्टर जॉन, हाऊ आर यू? आय एम गुड मॅन, हाऊ आर यू? जो माणूस इथपर्यंत पराठे खाऊन आलाय ना, त्याची रिॲक्शन लेट येते, मेंदू हळू चालायला लागतो. त्याला विचारलं ना, भावा काय चाललंय, हा, त्याला 2 मिनिटं तर काही समजतच नाही. तर चांगलं हेल्दी जेवण केलं पाहिजे, ते मी मजा मस्करीमध्ये बोलून जातो. आणि आपल्या समोर पण जे लोक बसलेले असतात ना, आम्ही बाहेर शो करायला जातो, ते पण आपले इंडियन असतात, आपले नेपाळचे असतात, बांगलादेशचे असतात, पाकिस्तानचे असतात, तर आपलेच लोक कपिल, मी असतात. तुमच्या कोणकोणत्या गोष्टी आठवण करून देऊ? तुम्ही तर हे पण सांगतात की युरोपमध्ये लग्न किती स्वस्त असतात, अगदी सोपी होऊन जातात. सर बघा, तेच आहे की काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्या. मी बघितलंय, 4 गाड्यांमध्ये हे येतात मुलाकडचे, 4 गाड्या त्यांच्या असतात, 8 गाड्या टोटल, 16 लोक. ते पण मी जास्तच बोललो. मुलगा मुलगी काळ्या सूटमध्ये येतात. लांबून बघितलं तर समजतच नाही लग्न आहे, असं वाटतं स्मगलर आहे, डील होते काहीतरी.
काळे सूट घातलेले असतात त्यांचे ते ते एकमेकांना बुके देतात, एकमेकांना किस करतात आणि मग चला आपले लोक वरात निघते तेव्हा म्हणजे पूर्ण शहराला त्रास देतात सर. घोड्यावर नवरदेव बसलाय मस्त, हो ना, अलेक्झांडर बनून, आणि संपूर्ण रस्ता अडवून ठेवतात. आणि इथून घरातून निघून पॅलेसपर्यंत जायचं आहे, 3 किलोमीटरचा रस्ता आहे, तर पूर्ण 3 किलोमीटर पसरत जातात. मागे ट्रॅफिक अडवून ठेवतात आणि ट्रॅफिकवालेही काही बोलत नाही त्यांना. ते विचार करता घोड्यावर जो बसलाय तो भोगेल आता, समजेल याला बरोबर. तर लग्न कार्य हो म्हणजे तुम्ही लग्नामध्ये तुमच्या आपले लग्नात लोक- किती लोकांना बोलवलं? मी ऐकलं हजारो लोकांना बोलवलं. सर आम्ही खरं तर आमची 300ची लिस्ट होती आणि म्हणजे देवाच्या कृपेने 3000 लोक आले होते. म्हणजे मी तर स्वतःच पळून गेलो माझ्या हो, मी लग्नातून. ऐकलं की लोक आले होते आणि नवरी नवरा दोघंही गायब झाले. गायब असे झालो की आम्ही 10 मिनिटासाठी स्टेजवर बसणार होतो. पब्लिक इतकी आली स्टेजवर, म्हणजे त्यांनी आमच्यासाठी जागाच नाही सोडली. मग आम्ही पळालो. आपले खूप प्रसिद्ध गायक आहेत हंसराज हंसजी. तर जिथे माझं लग्न होतं ना तिथे मागे अजून एक स्टेडियम आहे, तिथे लग्न होतं. तर ते चुकून तिकडे घुसले. तर ते इतके राजगायक आहेत आमचे, इतके पॉप्युलर, तर ते तिकडे निघून गेले, दुसऱ्याच्या लग्नात घुसले. तर जे लोक खुश झाले त्यांना बघून, अरे या हंसजी आमचं सौभाग्य आहे. ते म्हणाले तुमचं सौभाग्य आहे, ते कपिल शर्माचं लग्न आहे, ते कुठे आहेत? म्हणाले ते तर दुसरं लग्न आहे, तुम्ही आमच्या लग्नात आलात. म्हणजे एवढं सगळं घडलं होतं ना की काम खराब. मग मी ॲक्च्युली पळून गेलो होतो सर माझ्या बायकोबरोबर. मग फेऱ्यांच्या वेळी आम्ही बाहेर आलो आणि मग लग्न केलं. ते थोडंसं होऊन जातं, पण प्रेमही आहे लोकांचं. पण ठीक आहे प्रेम, मग जेवण करून जा ना, सकाळपर्यंत बसलेत. मी म्हटलं साप थोडी ना निघणार आहे आता, लग्न करतोय आम्ही, फेरे करून आम्ही निघून जाऊ. पण ठीक आहे. मग जे लोक इतकं प्रेम करतात त्यांना विचारूया की त्यांच्याकडे प्रश्न आहेत का. एक गोष्ट तुमच्याबद्दल खूप ऐकण्यात आली होती की लॉकडाऊनच्या दरम्यानच तुमची दोन्ही मुलं झाली आहेत. तर मग तुम्ही काय सांगाल, हे खरं आहे का की ते लॉकडाऊनमध्येच झाले आहेत? त्यांना म्हणायचंय की कोविडच्या दरम्यान जे लॉकडाऊन होतं तुमची दोन्ही मुलं त्याच वेळी झाली. खूपच वेळ होता तेव्हा. तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊनच्या वेळी बाहेर तर निघू शकत नव्हतो, सगळे आतच होते. मग आतल्या आतच म्हणजे तुम्ही हे बघा ना, हे तर बघा त्या देवाची कृपा आहे. प्रत्येक माणसाने वेळेचा उपयोग केला पाहिजे. जेव्हा मला वाटलं की जग हे थांबलं आहे, ठीक आहे चांगलं झालं सर, प्रत्येकाचा आपापला अनुभव आहे. पण माझे जे मुलं आहेत दोघं पण 3 वर्षात 2 मुलं माझी, कोविडच ॲक्च्युली चालू होता, पण मला वेळही खूप मिळाला त्यांच्याबरोबर घालवायला, तर ते ब्लेसिंगसुद्धा आहेत. पण हां हे खरं आहे की कोविडमध्येच दोघंही मुलं झाली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये माझी मुलगी झाली, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मुलगा झाला. पण मग मध्ये बातम्या येत होत्या ना की तिसऱ्या लॉकडाऊनसुद्धा होणार आहे. तर माझी बायको म्हणाली असं आहे की ऑडियन्स शिवाय शो कर, निघ. हां, आणखी you, कोणाला sir. प्रश्न विचारायचा आहे? जसं की आम्ही ऐकलंय की तुमचा हात इंग्लिशमध्ये थोडा तंग आहे, तर काय तुम्ही हे एन्श्योर कराल की तुमची दोन्ही मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकावीत, म्हणजे त्यांची इंग्लिश चांगली होईल? Who told you I'm weak in English, baby? We can talk in English. I can continuously speak for 2.5 minutes. नाही हां, माझी इंग्लिश आधी खूप वीक होती, आता थोडी ठीक झाली आहे. तर हां, पण ऑब्व्हियसली मुलं म्हणजे प्रत्येक येणारी पिढी जी असते ना ती आपल्यापेक्षा बेटर असते. का? कारण हळूहळू आजकाल बघा या वयात जाऊन आम्ही सोशल मीडियावर येतोय. त्यांची सुरुवातच इंस्टाग्राम आणि गुगलने होते, तर ते ऑब्व्हियसली आमच्यापेक्षा चांगलेच कपिल, असतील. जसं तुम्ही लोकांची मस्करी करता, मी बघितलं की ट्विटरवर लोक तुमची पण मस्करी करतात. खूप. तर हा तुमचा फोटो ज्यामध्ये तुम्ही बसलेले आहात, ज्यामध्ये जसवीर जस्सीजी आहेत, आणि एका फॅनने लिहिलंय ह्या तिघांना टॉयलेटला आली आहे, तिघांसाठी टॉयलेटमध्ये जागा नसेल म्हणून तिघं एकत्र बसलेत. हे हा इंस्टाग्रामवर मी फोटो टाकला होता. हे गायक जसवीर जस्सीजी आहेत, हे मुकेश छाबरा आहेत, कास्टिंग डायरेक्टर. सर बाहेर धुकं खूप पडलं होतं, तर आम्ही बसलो होतो असेच. खूप थंडी होती. ते ॲक्च्युली आम्हीच काम सुरू केलं आहे. जेव्हा आम्ही आमच्या शोमध्ये अशा फोटोंवर ना असे फनी कमेंट्स वाचतो, पण ही चांगली गोष्ट आहे. आधी लोक असतं ना कधी शिव्या देत असतात सोशल मीडियावर. आम्ही एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे की यार फनी कमेंट्स टाका, तर आता लोक आमच्या फोटोवरही टाकतात. चांगलं आहे सर, चांगली गोष्ट आहे ना, चांगल्या दिशेला लावतो आम्ही लोकांना. पण आणखी एक फोटो आहे, ही पोस्ट इंस्टाग्रामवर तुम्ही टाकलीत.
या आय हॅव सम इंटरनॅशनल फॅन ऑल्सो. आणि आणि हे- यात लोक विचारतायत सोबत फोटो काढण्याचे किती पैसे दिले. यार माहित नाही लोकांना गोऱ्या मुली माझ्याबरोबर फोटो नाही काढू शकत. मी जेव्हा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेलो होतो तेव्हा खूप लोक आमची फिल्म बघायला आले होते. तर जेव्हा डिनर लंच करायला गेलो होतो तेव्हा या गोरीने मला ओळखलं आणि म्हणाली, हा तोच माणूस आहे जो झ्विगातोमध्ये मुख्य पात्र करतोय. मी म्हणालो या. तर बोलते मला फोटो घ्यायचा आहे. मी म्हणालो मला स्वतःच घ्यायचा आहे. तर तिने माझ्यासोबत एक काढला, मी 4 काढले तिच्यासोबत. तेव्हा मी येऊन इंस्टाग्रामवर टाकले. जलस पीपल म्हणतात मी पैसे दिले. का पैसे देईन मी गोरीबरोबर फोटो काढायचे? एक कोणी लिहिलं की कपिल शर्माची चोरी पकडली गेली. मेकअप करणाऱ्या नोरा फतेहला लपून छपून बघत होता, ताडत होता, कॅमेऱ्यात कैद झाली हरकत. ते सर मी स्वतः रील टाकलेली ती. ते माझं गाणं आलेलं आहे एक थोड्या दिवसांपूर्वी. तुम्ही ऐकलं असेल तर. ऐकलंय तुम्ही नैना दे आखे? हां नाही. तर त्यासाठी रील बनवलेली सर. नोरा बसली होती अशी आरशात स्वतःला बघत होती आणि मी बाहेरून पण बघत होतो आणि आरशात घुसून पण बघत होतो तिला. आवडते मला, सुंदर मुलगी आहे ती, म्हणजे प्रतिभावान आहे, खूप टॅलेंटेड आहे म्हणून. दो नैन तेरे दो नैन मेरे मिल मिल के हो गए चार. मैनू की पता सी प्यार तेरा नहीं प्यार सी गो वपार. प्यार दी उमर विच रू अपनी मैं कर सवा बैठा. नैना दे आखे लग लग के मैं नैन रवा बैठा. हे माझं गाणं आहे. छान छान आहे ना. गुरुने लिहिलंय हे, त्यानेच कंपोज केलंय. खूप सुंदर गाणं आहे. कपिल, जेव्हा आम्ही तुमची माहिती काढत तुम्हाला होतो, माहिती आहे सर, माझ्या शोवर जे प्रश्नांचं सत्र असतं ना त्यात तुमचाही हात आहे सर. कारण अदालत तर आहेच. 30 वर्षांपासून हा शो चालवत आहे. सुपर डुपर हिट शो आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा मी रजत सरांना बघायचो ना की हे प्रश्नही विचारतात आणि समोरच्याला वाईटही वाटत नाही, मजा पण येते, हसू पण येतं, मुद्द्याची गोष्टही होऊन जाते. तर हे कुठे ना कुठे तुमच्याकडनं प्रेरणा घेतली आहे सर मी. आणि माझ्या शोमध्ये मी लोकांना प्रश्न विचारतो, एकदम हसत खेळत, आणि मुद्द्याची गोष्टही होऊन जाते. त्यात तुमचंही खूप मोठं योगदान आहे सर. थँक्यू कपिल. आमच्यासाठी वेळ झाली अजून एका ब्रेकची. आणि आपकी अदालतमध्ये कपिल शर्मावर आरोप आणि प्रश्नांची अजून एक फेरी या ब्रेकनंतर. ही तुमची सवय झाली आहे का की मम्मीची पण मस्करी करायची, गिन्नीची पण मस्करी करायची, अर्चना पूरण सिंगची पण मस्करी करायची? अर्चना पुरणसिंगजींना तर पैसे मिळतात, माझ्या आईला तर पैसेही नाही मिळत बिचारीला. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये खटला सुरू आहे. प्रश्न विचारत आहे कपिल शर्माला. आपकी अदालतमध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालतमध्ये कॉमेडी किंग कपिल शर्मा यांच्यावर आरोप आहे की हे लेट लतीफ आहेत. कपिल, एक काळ असा होता तेव्हा खूप म्हटलं गेलं की मोठे मोठे स्टार्स सेटवर वाट बघत राहायचे. अनिल कपूर, अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार, पण कपिल नाही पोचायचा. हे ते त्याच फेजची गोष्ट आहे सर, जेव्हा ते सगळे एन्झायटी आणि डिप्रेशनची फेज सुरू होती. मी कदाचित त्या अवस्थेत नव्हतो की मी काम करू शकेन. तुम्ही कोणतंही काम करतात ना, म्हणजे जेव्हा ते, उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा गाडी चालवत असाल आणि तुमची मानसिक स्थिती बरोबर नसेल तर तुमचं लक्ष कुठेच लागू शकत नाही आणि नाही लागलं पाहिजे. आणि माझं काम हे होतं की मी लोकांना हसवायचो. जेव्हा तुम्ही आतून आनंदी नसाल मग तुम्ही कसं कोणाला हसवू शकता? प्रेशर असतं एक की नाही चला 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 करा, काम करा, हे आहे ते आहे. तर मी विचार करतो यार माझं कोणी ऐकतच नाहीये, सांगतोय काय करायची इच्छा नाहीये, पण परत तेच प्रेशर, करा करा करा. मग मी प्यायचो आणि बोलायचं सांगा काय करायचंय. तर मी वाट बघायला नाही लावली, पण शूट कॅन्सल झालेत सारे. पण
ते सगळे कुठे ना कुठे हे समजू शकतात. कारण जेव्हा शाहरुख भाईंचं शूट कॅन्सल झालं मला वाईट वाटलं. अजय देवगण साहेबांचं शूट कॅन्सल झालं मला वाईट वाटलं. पण ते प्रेम करतात आणि समजतात या गोष्टीला की कधी कधी कलाकार अशा फेजमधून जात असतो. खूप साऱ्या लोकांबरोबर असं झालं सुद्धा आहे. तर शूट जेव्हा कॅन्सल झालं शाहरुख भाई पुढच्या आठवड्यात मी दुसरं शूट करत होतो. मग उठायचो घरातून, कधी कधी करू शकत होतो शूट, कधी नाही जमायचं. तर शाहरुख भाई एक दिवस आले रात्री. ते फिल्म सिटीमध्ये सेटवर शूट करत होते. आले, त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि मला 1 तास एकदम छान खात्रीने समजवलं सुद्धा. आणि म्हणाले की किती प्रेम मिळतंय तुला, तू काय इतकं टेन्शन घेतोयस. पण ती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्येच नव्हती सर. मला वाटायचं की मी बाहेर गेलो तर माहीत नाही माझ्या डोळ्यांवर सूर्य पडेल तर काय होईल. मी कोणाशी बोलूच नाही शकणार. मी 1 लाख लोकांसमोर उभं राहून बोलू शकतो, पण त्यावेळेस ही अवस्था होती सर की एक 4 लोकांसमोर मी जाऊ शकत नव्हतो. आणि डिप्रेशन म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नसतं. आम्ही तर छोट्या शहरातून आलोय. आम्ही फक्त केसतोडा ऐकलाय, हो ना. पोटदुखी, डोकेदुखी ऐकली होती. व्हॉट इज दिस डिप्रेशन अँड एन्झायटी हे माहीतच नव्हतं. तर अक्षय पाजींचा ते स्टारला कुठेतरी शूट करत होते. मी नाही जाऊ शकलो, पण ते कुठे ना कुठे आमचं प्रेम आहे जुनं. तर त्यांना माहिती होतं की यार हा असा नाही आहे. तर त्यांनी जेव्हा मला सेटवर बोलवलं की येऊन भेट, मला खूप समजवलं प्रेमाने. आणि तर सो ती एक फेज होती सर. आय थिंक तो फेज. एका ठिकाणी असं म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही लेट व्हायचे तेव्हा करवा चौथला पण लेट व्हायचे. सर मी करवा चौथला काम करत होतो ॲक्च्युली यावेळेस. ॲक्च्युली या करवा चौथला पण आणि गेल्या करवा चौथला पण. तर हे तर होतच हां. की सुरुवातीला 2-3 वेळा माणूस वेळेवर जातो, नंतर उशीर होतो. ॲक्च्युली होतं असं, तुम्ही बघा की बराच फरक पडतो. नवीन नवीन लग्न झालेलं असतं, तुम्ही कोणत्या फंक्शनला जातात, फिल्म बघायला जातात, तर एकदमच प्रयत्न असतो नवरा बायकोचा की एकाच खुर्चीत बसावं. बसतातही त्यावेळी, हो ना. जेव्हा 5 वर्ष होतात ना लग्नाला, तर मग बायको बसलेली असते फर्स्ट रोमध्ये, नवरा 3ऱ्या-4थ्या रोमध्ये बसलेला असतो. मग 10 वर्ष निघून जातात, बायको पहिल्या लाईनमध्ये, नवरा बाहेर बिडी पित असतो. तर वेळेनुसार थोडा थोडा फरक पडत असतो असं मला वाटतं. आणि हीच सुंदरता आहे सर आयुष्याची. होऊन जातात गोष्टी. हो, पण तुमचं ऑब्झर्वेशन मी ॲप्रिशिएट करतो. तुम्ही कोणाची शिंक देखील सोडत नाही. मी बघितलं की शिंकेवर तुम्ही एक अख्खाच्या अख्खा एपिसोड बनवला होता. सर ते सामान्य माणसाची शिंक होती. ते माझे मित्र आहेत. आता बघा, ते मोठे शिकलेले सोफिस्टिकेटेड लोक असतात ना, एक पद्धत असते त्यांची. बसले असतील तुमच्या बाजूला, शिंकले तरी बाजूच्या माणसाला कळत नाही की हे शिंकलेत. सॉरी सुद्धा म्हणतात. आपल्या इथले देसी लोक ना आधी आजूबाजूच्यांना बाजूला करतात. असं भयंकर शिंकतात ना, कधी कधी तर माणसाचे फुफ्फुस बाहेर येतात. जसं आमचे मित्र आहेत, मोठे भाऊ आहेत, जस्सी पाजी. तुम्ही पण त्यांना चांगलं ओळखतात. जसबीर जस्सी दिल्ली गई कुडी गुजरातनी. ते कोणाच्या तरी घरी बसले होते. ज्यांच्या घरी बसले होते त्यांना चिमण्या फार आवडायच्या. त्यांची चिमणी होती छोटीशी, ती कधी इथे बसायची. चुचू करते बिचारी प्रेमाने. आणि हे म्हणतात अचानक, तुम्ही पाळलेली आहे म्हणे. हो, तर 6 महिने झाले खूप प्रेम करते माझ्यावर. इतक्या वेळात जस्सी पाजींना शिंका आली. अशी भयंकर शिंका मारली ना सर, चिमणीचा पत्ताच नाही लागला कुठे गेली. ती सायबेरियन चिमणी होती. ती युगांडाला निघून गेली चुकून. माहितीये ना, आपली लोक असतातच अशी. म्हणजे पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करता. माणूस श्वास घेतो त्याला पण ऑब्झर्व करता. हो सर, मला छोट्या छोट्या गोष्टीत मजा येते. जसं ते साहेब आहेत ना ज्यांनी फुल स्लीव दाढी ठेवली अशी, तर ते भांग पाडतायत बोटांनीच. कंगवा ठेवा ना, बोटांनीच करत बसलेत. पण चांगली वाटते तुमची स्टाईल खरंच. रुमाल बांधून बंदूक घेऊन बँक लुटू शकता तुम्ही. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की दरवेळी आम्ही हे बघितले, जितके तुमचे इव्हेंट्स आणि शोज असतात त्यात तुमची आई पण तुमच्या सोबत असते. तर मग आज तुम्ही त्यांना का नाही आणलं? मम्मी नाही, ॲक्च्युली मम्मीची खूप इच्छा होती याची. पण कारण मला आता खूप प्रवास करायचा आहे फिल्मच्या शूटिंगसाठी. नाहीतर मम्मी तर नेहमीच माझ्या शूटला असते. त्याचा एक फायदाही आहे मला. जेव्हा माझी स्वतःची आई समोर बसली असते ना, तर माझा प्रयत्न असतो की कोणती अशी गोष्ट तोंडातून बाहेर न पडो
कारण आमचा शो सगळ्या फॅमिलीज बघतात. तर माझी आई समोर बसलेली असते तर तो फिल्टर असतो बोलण्यामध्ये, तो ते ऑनलाईन एडिट होत असतं. कपिल, रेकॉर्ड बघायला जावं तर सर्वात जास्त हातात माईक पकडून तुम्ही कॉमेडी केलेली आहे. जगामध्ये तुमचा रेकॉर्ड आहे. तर ही जी सवय आहे ती मम्मीमुळे लागली? कारण मी स्वतः बघितलं की मम्मीच्या हातात जेव्हा माईक येतो तेव्हा लवकर सोडत नाहीत. हां, ते याच न्यू इयरच्या प्रोग्राममध्ये जस्सी पाजीच होते तेव्हा पण. त्यांनी तर माईक दिला मम्मीला. मला तर माहिती आहे माझीच आई आहे, माझ्यावर गेली आहे, म्हणजे मी तिच्यावर गेलोय, तर तिने माईक नाही सोडला सर. तर ते ते आहे आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये. किडा तुमची आहे जी छोटीशी मुलगी आहे हा. हो सर. ती पण तुमचे गाणे गुणगुणत असते. हो सर, तिला पण गाण्याचा म्युझिकचा शौक आहे. आमच्याकडे सुद्धा तो व्हिडिओ आहे, अच्छा. बघूया चला. तिला माहित नाही नैना दी आखे, ती म्हणते मैना दी आखे लग गई. तिला खूप शौक आहे सर. आता 3 वर्षांची आहे. तर मम्मीमध्ये आहे, कपिलमध्ये पण आहे आणि मुलीमध्ये पण आहे. हो सर. तर हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे का पूर्ण फॅमिलीमध्ये? सर तेच आहे, जीन्समध्येच आहे. माझे बाबा सुद्धा कलाकार होते सर. ते पोलिसांची नोकरी नक्कीच त्यांनी केली, पण कुठे ना कुठे माझ्या मनात फिल्मची आवड निर्माण करणारे म्युझिकचं ते माझे बाबाच होते. आणि हो, तुम्ही म्हणू शकता की हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे आमचा. सगळेचे सगळे कलाकार आहेत. आणि मम्मीने तर मी ऐकलं की मिकाकडून पण फीस घेतली गाणं ऐकण्याची. नाही माझ्या मम्मीला ना फोक येतं पंजाबीचं खूप. लेडीज संगीतमध्ये असतं ना लग्नामध्ये, मम्मीला खूप सारे फोक सॉन्ग येतात. तर एक दिवस अशीच बसलेली, ते मिका आमच्या वरच्या फ्लॅटमध्येच राहतात ना, तर मम्मी त्यांच्या घरी बसली होती आणि ऐकवत होती. तर मिका खूप तिला त्याच्या आईसारखंच समजतो. तर एक शगुन असतो ना पंजाबींमध्ये की आई आहे आमची म्हणून 11,000 रुपये ठेवले आणि असं डोकं टेकलं आईला. मम्मी खाली आली, म्हणाली मी गाणं ऐकवलं मिकाला, त्याने मला पेमेंट केलं. मी म्हटलं मम्मी त्याने प्रेमाने दिलं ग. मम्मी म्हणे नाही, पेमेंट केलं. ही तुमची सवय झाली आहे का की मम्मीची पण मस्करी करणार, गिन्नीची पण मस्करी करणार, अर्चना पुरणसिंगची पण मस्करी कराल? अर्चना पुरणसिंगजींना तर पैसे मिळतात, माझ्या आईला तर पैसेही नाही मिळत बिचारीला. पण मला असं वाटतं सर, सुरुवात स्वतःपासून केली तर दुसऱ्याबरोबरही करू शकता. जर तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर मस्करी करत आहात, तसे सर 4 दिवसाचं जीवन आहे, मजा मस्तीत गेलं तर चांगलं आहे ना. नाहीतर खूप जास्त वाटायला लागतं आयुष्य जर कंटाळवाणं झालं ना. आजकाल तसंही बघा तुम्ही, बाहेर लोकांच्या चेहऱ्यावरून स्माईल गायब झाली आहे. तुम्ही सिग्नलवर उभे असाल ना तर बघा, काहींचा चेहराच असा होतो. बऱ्याच वेळा इतके बुडलेले असतात ना आपल्या विचारांमध्ये की हिरवा लाईट लागतो आणि तरीही हे निघत नाहीत. सांगावं लागतं, अहो काका यापेक्षा हिरवी नाही होणार, चला. टेन्शनमध्ये आहेत लोक. तर मला वाटतं जेवढं मजा मस्तीमध्ये निघून जाईल तेवढं चांगलं आहे. कपिल, खरंच आपकी अदालतमध्ये कधी मजा मस्करीमध्ये वेळ निघून गेला समजलंच नाही. अच्छा, आरोप संपले पण. वाव. तर एका ब्रेकसाठी थांबूया. ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज राजा रणधीर सरांचा निर्णय आजच्या खटल्यामध्ये. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला कपिल शर्मावर, कॉमेडीच्या किंगवर, आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीचं हसून उत्तर दिलं. त्यांनी असे असे किस्से ऐकवले जे ऐकून मी पाहिलं की तुम्ही लोक जे इथे आहात ते हसत होते. तर वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज राजा रणधीर सिंग यांच्या निर्णयाचा. खूप खूप धन्यवाद रजत साहेबजी. आणि आज कपिल शर्माजींच्या गप्पा ऐकून आणि त्यांचे किस्से ऐकून मी तर आधीही यांच्या शोमध्ये गेलो होतो. तर आज यांनी इतके छान छान प्रश्न दिले आहेत रजतजींनी. त्यांचे खूप चांगले उत्तर दिले. हजर जबाब तर आहेतच आणि सगळ्यांची घरामध्ये रौनक आणतात आणि इतके आनंद वाटतात तुम्ही. आणि तुम्हाला माहीत नसेल की लोकांची कुटुंब किती सारे परिवार तुमच्यावर खूप डिपेंड आहोत. आणि आजचा जो मेन मुद्दा आहे जो माझ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून, राजसाहेबांसारखे एक होस्ट असतील ज्यांची आपली एक जागा आहे संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये आणि सगळ्या कुटुंबामध्ये आणि सगळं जग यांच्या वाट बघत, आणि तुम्ही दोघं या शोमध्ये आहेत आणि यांचा कचाट्यातून बाहेर पडण्याचा पूर्ण प्रयत्न केला तुम्ही.
पण तुम्ही यांना फसवूनही ठेवलं आणि तुम्ही यांना उत्तर पण छान दिली. तुम्ही प्रश्नामध्ये तर सगळे बाहेर पडले, पण एक गोष्टीची मी तुम्हाला शिक्षा नक्की सुनवेल हा, सर. की तुम्हाला एक तुमच्या आवडीचं गाण जरूर गावं लागेल. हो. थँक्यू जज साहेब, मला निर्दोष मुक्त केल्याबद्दल. आणि एक गाणं मी किशोर कुमार दाचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे खूप साऱ्या कलाकारांचा फॅन आहे, पण एक गाणं जे तुमच्या सर्वांसाठी, कारण इतक्या वर्षांपासून तुम्ही प्रेम देताय आणि असंच कायम राहू द्या तुमचं प्रेम. तर एक गाणं तुम्हा सर्वांसाठी. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. की तुम्ही जर आमच्या आयुष्यात नसते तर हे आयुष्य काहीच नसतं. खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी. आणि माझी आपल्या माननीय वकील साहेबांना एक विनंती आहे. सर, तुम्ही माझ्यावर जे काही आरोप लावलेत त्याचे मी चांगले उत्तरे दिलेत. आणि कधी या आमच्या गल्लीमध्येही. लोकांना बघायचं आहे. अच्छा, तुम्हाला रजत सरांना बघायचं आहे की नाही आमच्या शोमध्ये? तर सर, कधी, मला माहिती आहे तुम्ही खूप व्यस्त असतात, तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, पण कधी तुम्ही वेळ काढून आलात तर पण आम्हाला हे खूप बघ चांगलं कपिल, वाटेल. जनतेचा आदेश आहे, मी नक्की येईन. लव्ह यू सर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो, इतक्या प्रेमासाठी धन्यवाद. तर याच विश्वासाबरोबर, धन्यवाद. या आशेबरोबर की कपिल शर्मा जसे आहेत तसेच लोकांचे मनोरंजन करत राहतील, त्यांची मनं जिंकत राहतील आणि लोकांच्या मनावर राज्य करत राहतील. आजचा शो इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात तुमची भेट होईल एक नव्या व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.